यवतमाळ जिल्ह्यातील जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी संचलित यवतमाळ पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली। येथील नेहरू स्टेडियमवर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये त्यांनी यश मिळवले। यवतमाळ जिल्ह्यातील अकोला येथे एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला। या घटनेच्या निषेधाने आरोपीला कठोर शिक्षेच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश भोई समाजसेवा संघ यवतमाळ, महाराष्ट्र जनाधिकार संघर्ष सेना आणि सामाजिक संघटना प्रतिनिधींच्या वतीने मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्याच्या नियमात बदल करत 20 वर्षापेक्षा जुने वाहनांना वाहतुकीसाठी परवानगी दिली। मात्र प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी वाहनधारकांना दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे। या नवीन नियमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आरटीओ विभागांना लवकरच सूचना दिली जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यात प्रसिद्ध आध्यात्मिक संत मोरारी बापू यांच्या रामकथा आयोजनासाठी अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली। त्यानंतर बापूंचा वेळ मिळाला। या रामकथा यज्ञाच्या आयोजनासाठी यवतमाळकरांनी भरभरून सहकार्य केले। प्रत्येकाने त्यांचा मोलाचा वेळ दिला। यामुळेच रामकथा यज्ञ सफल झाला। या शब्दात रामकथा पर्वाचे यजमान डॉक्टर विजय दर्डा यांनी कृतज्ञता व्यक्त केली। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टी बाजारभावातील अस्थिरता, कापूस सोयाबीन खरेदीतील गोंधळ व कर्जमाफीतील विलंब यामुळे गंभीर संकटात सापडले। या पार्श्वभूमीवर शहर व तालुका काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। वणी तालुक्यातील मोहदा परिसरात मंगळवारी मोहदा केशवनगर मार्गावर अवैध मुरुम वाहतूक होत असताना महसूल पथकाने अवैध गुण खनिज करणारा हायवा टिप्पर पकडून तहसील कार्यालय परिसरात लावला। माहूर येथे गडावरील रेणुका माता मंदिरात 22 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। यावेळी त्यांनी उपस्थित सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांना भाविकांच्या सेवेत कमी पडू नये यासाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले। या प्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दंतुला आदी उपस्थित होते। राज्य शासनाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाची संकल्पना, उद्दिष्ट, भूमिका व जबाबदारी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी वणी पंचायत समितीच्या वतीने एसबी हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। दिग्रस तालुक्यातील अनेक गावातील पाण्यात रस्त्याची कामे निकृष्ट करण्यात आली। शिवाय अनेक कामे अर्धवट आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये जा करताना मनस्ताप होत आहे। पहिल्याच पावसात तयार केलेले पाण्यात रस्ते उखडले आहेत। त्यामुळे कामाचा दर्जा किती सुमार होता हे स्पष्ट झाले। निकृष्ट रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे। पुसद येथील न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत उपक्रमातून तालुक्यातील 120 पैकी 92 ग्रामपंचायतीची 23,83,081 रुपयांची थकबाकी वसूल केली। पुसद तालुक्यात स्थानिक बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेऊन उद्योजक झालेले माजी विद्यार्थ्यांचा मेळावा झाला। अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर अविनाश वानकडे होते। उमरखेड तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी उपजिल्हा रुग्णालय थाटण्यात आले। मात्र या ठिकाणी रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड आहे। औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे। शिवाय अपुऱ्या मनुष्यबळामुळे उपजिल्हा रुग्णालयाचे नियोजन बिघडले। प्रहारने या संदर्भात शल्य चिकित्सकांना निवेदन दिले। पुसद शहरातील विविध वार्डातील अंतर्गत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यांची चाळणी झाली। नगर परिषद प्रशासनाने अद्यापही या रस्त्यावरील खड्डे बुजवले नाहीत। यामुळे स्थानिक नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे। पुसद तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्प समिती पुसदच्या सर्व सदस्यांची सभा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा वडगाव शिंदे येथे झाली। अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र घड्याळे होते।